रामकृष्ण हरी. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत ज्या प्रवासाची सुरुवात आपल्या डोळ्यांसमोरून होते, पण त्याचा शेवट आपल्या अंतर्मनात होतो. आजचं मानवी जीवन कसं झालं आहे, अतिशय वेगवान, धावपळीचं आणि चिंतेने भरलेलं. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावत असतो, कधी पैशांमागे, कधी सुखांमागे, तर कधी नात्यांमागे. पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो आहोत. आपण बाहेरच्या जगात सुख शोधत आहोत, पण खरं सुख, खरी शांतता कुठे आहे? संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांमधून हाच संदेश दिला आहे की सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वत एवढे. जर बाह्य जगात एवढं दुःख आहे, तर मग त्या परम सुखाचा मार्ग कोणता? तो मार्ग म्हणजेच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे दुसरं काही नसून स्वतःला ओळखणं. आपण देवळात जातो, मूर्तीची पूजा करतो, उपवास तापास करतो. हे सर्व करणं चुकीचं नाही, ती भक्तीची पहिली पायरी आहे. पण संतांनी आपल्याला याच्या पुढची पायरी सांगितली आहे. देव कुठे राहतो? देव मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये शोधण्यापेक्षा तो आपल्या हृदयात आहे हे जाणणं म्हणजेच खरं अध्यात्म. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, कापूस म्हणे मी जाळीन जग, परी त्यासी अंगी लागला आगी. याचाच अर्थ, जोपर्यंत आपण आपल्या मनातील विकार, अहंकार आणि द्वेष जळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. श्रोते हो, क्षणभर विचार करा. तुम्ही जेव्हा शांतपणे डोळे मिटून बसता, तेव्हा तुमच्या मनात विचारांचे किती मोठे वादळ उठते. भूतकाळातील आठवणी, भविष्यकाळाची भीती आपल्याला वर्तमानात जगूच देत नाही. अध्यात्म आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतं. या क्षणी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तेव्हा तुमचे सर्व विचार बाजूला ठेवा. फक्त या आवाजाशी आणि स्वतःच्या श्वासाशी एकरूप व्हा. आपला श्वास हा आपल्या शरीराला आणि आत्म्याला जोडणारा एकमेव पूल आहे. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपला श्वास वेगवान होतो. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा श्वास आखूड होतो. आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा श्वास अतिशय संथ चालतो. याचाच अर्थ, श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावर नियंत्रण मिळवता येतं. चला, आपण एकत्र एक छोटासा अनुभव घेऊया. एक दीर्घ श्वास आत घ्या, मनामध्ये ईश्वराचं नाव घ्या आणि हळूच श्वास बाहेर सोडा. हा जो श्वास आत गेला ती त्या विधात्याची कृपा आहे, आणि जो श्वास बाहेर पडला ते आपले जीवन आहे. प्रत्येक श्वासासोबत आपण त्या परमेश्वराशी जोडलेले आहोत. अध्यात्मात यालाच सोह साधना म्हणतात. मी तोच आहे जो या संपूर्ण सृष्टीला चालवतो, त्याचाच एक अंश माझ्यात आहे. जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा मनातील भीती कायमची निघून जाते. मृत्यूची भीती, अपयशाची भीती, गरिबीची भीती, या सगळ्या गोष्टी शरीराशी जोडलेल्या आहेत, आत्म्याशी नाही. आणि तुम्ही तर एक अमर, शुद्ध आणि पवित्र आत्मा आहात. अध्यात्म आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट शिकवतं, ती म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभार मानणे म्हणजेच भक्ती. आपल्याला सुंदर डोळे दिले जग पाहण्यासाठी, कान दिले संतांचे विचार ऐकण्यासाठी, आणि हे मानवी शरीर दिलं सत्कर्म करण्यासाठी. संत चोखामेळा म्हणतात, उंच डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा. शरीर कसंही असो, गरिबी असो वा श्रीमंती असो, तुमच्या आत असलेला भक्तीचा रस, तो आत्म्याचा भाव कधीही कमी पडता कामा नये. आजपासून आपण एक नियम करूया. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या भगवंताचे आभार मानूया. त्याने दिलेल्या या सुंदर आयुष्यासाठी धन्यवाद देऊया. जेव्हा तुमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होईल, तेव्हा तुमच्या आयुष्यातून दुःख आणि नैराश्य कायमचे निघून जाईल. श्रोते हो, हा प्रवास केवळ एक व्हिडिओ नाही, तर ही तुमच्या आत्म्याची एक छोटीशी जाणीव आहे. व्हिडिओ संपल्यानंतरही ही शांतता तुमच्या मनात अशीच टिकून राहू द्या. आपल्या संतांनी नेहमीच जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात संपूर्ण जगासाठी सुख मागितलं. आपणही आज या व्हिडिओच्या शेवटी सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करूया. जगातील प्रत्येक जीव सुखी होवो, सर्वांना सद्बुद्धी मिळो आणि प्रत्येकाच्या जीवनात शांतता लाभो. तुम्हा सर्वांना आजचा हा आध्यात्मिक प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनाला थोडी जरी शांतता मिळाली असेल, तर हे विचार आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच पवित्र आणि सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका शांत आणि सुंदर प्रवासात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. शांतता.